नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदी पाटील या ठिकाणी आज आपण थोडंसं नवीन मुद्द्यावर चर्चा करणार आहोत। अनेक राज्यसेवा करणारे मित्र ग्रुप बी आणि ग्रुप सी कंबाईनची एक्झाम देणारे मित्र तसेच सरळ सेवेवाले काही विद्यार्थी बऱ्याच जणांच्या कमेंट्स असतात की सर रंजन कोळंबे सरांचं जे पुस्तक आहे भारतीय अर्थव्यवस्था याच्यातले नेमके कोणते घटक महत्त्वाचे कोणते कमी महत्त्वाचे किंवा या पुस्तकाचं नेमकं वाचन कसं करायचं कशा पद्धतीने अर्थव्यवस्थेवरील आमचे प्रश्न सगळे बरोबर येतील यावर थोडासा दृष्टिक्षेप टाका। मित्रांनो आज आपल्याला बघायचं आहे की MPSC राज्यसेवा असेल पूर्व मुख्य तसेच कंबाईन ग्रुप बी आणि सी याची पूर्व मुख्य याचा अभ्यास जेव्हा तुम्ही करत आहात तेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचत असताना नेमकं कशा पद्धतीने वाचलं पाहिजे, त्याच्यामधील कोणते टॉपिक्स हे पूर्व परीक्षेला महत्त्वाचे आहेत, कोणते टॉपिक्स हे मुख्य परीक्षेला महत्त्वाचे आहेत हे बघावं लागतं। त्याच्यामध्ये पुढे STI मेन्स असेल राज्यसेवा मेन्स असेल या ठिकाणी काही वेगळे टॉपिक्स कव्हर करावे लागतात। मग हे सगळं कशा पद्धतीने झालं पाहिजे आणि हा अभ्यास करण्याची सगळ्यात बेस्ट पद्धती कोणती ही आपल्याला बघायची आहे। मित्रांनो बघा जेव्हा तुम्ही पुस्तक हातात घेतात एका व्यवस्थित कमी पेजेसमधील पुस्तक असं आपण म्हणूया इतर पुस्तकांच्या तुलनेत आणि अत्यंत सोप्या भाषेमध्ये या पुस्तकामध्ये सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत। मात्र तरीसुद्धा आणखी एक अतिरिक्त मुद्दा या ठिकाणी मी जोडू इच्छितो तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था रंजन कोळंबे सरांचं वाचत असताना तुम्ही याच्या आधी जर स्टेट बोर्डचे 11वीचे पुस्तक आणि 12वीचे पुस्तक जर वाचून टाकलेले असेल तर ते तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे। आता मुद्दा येतो की पूर्व परीक्षा ज्या आहेत ज्यामध्ये कंबाईनच्या विशेषतः ग्रुप बी आणि सीच्या पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा पूर्व या ठिकाणी नेमके कोणकोणते टॉपिक्स आहेत की जे आम्ही वाचले पाहिजे। मित्रांनो सगळे टॉपिक म्हणजे पुस्तक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत अजिबात वाचायची गरज नाहीये। ओके त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगतोय की नेमकं कशावर कोणते किती प्रश्न येणार आहेत किंवा येत आहेत मागील सगळ्या प्रश्नपत्रिकांचं मी विश्लेषण केलंय त्यानुसार या ठिकाणी मी चर्चा करतोय। बघा ग्रुप बी आणि सी ही जी कंबाईन आहे याच्याच पद्धतीने राज्यसेवा पूर्वचे सुद्धा जवळपास प्रश्न आपल्याला दिसून येतात आणि मग इथे तुम्ही जेव्हा सुरुवात करतात तेव्हा पहिलाच मुद्दा असतो तो म्हणजे कन्सेप्ट संदर्भातील की भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय त्याचे प्रकार कोणते आहेत क्षेत्रीय त्याचं वर्गीकरण असेल या सगळ्या बाबी हे पहिलं प्रकरण जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित वाचायचंच आहे। भारतीय अर्थव्यवस्था असं आपण त्याला म्हणतो आहे आर्थिक त्याच्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत। ओके त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येतं की अर्थव्यवस्थेचे प्रकार हे फार महत्त्वाचे आहे। याच्यावर एक जवळपास तुम्ही जर बघितलं आतापर्यंत तर किमान एखादा प्रश्न प्रत्येक परीक्षेला विचारलेला आपल्याला दिसून येतो। पुढचा टॉपिक येतो तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आणि याच्यामधील ज्या कन्सेप्ट आहे GDP असेल GNP असेल NNP असेल NDP असेल या कन्सेप्ट समजून घेणे मला वाटतं या ठिकाणी फार महत्त्वाचे आहेत आणि त्या कन्सेप्ट बऱ्याच जणांना बरेच दिवस समजत नाही तो फार मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी आहे। मित्रांनो राष्ट्रीय उत्पन्न जेव्हा तुम्ही बघतात तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला नेमकं GDP आणि GNP मध्ये काय फरक आहे राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप कसं सुरू झालं त्याच्या संदर्भात मग ते विविध अर्थशास्त्रज्ञ असतील त्याच्यामध्ये पार थॉमस पिकेटी सारख्या व्यक्तीवर प्रश्न आलेले आहेत। राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या पद्धती ज्या आहे उत्पादन पद्धती उत्पन्न पद्धती खर्च पद्धती त्याच्यावर सातत्याने प्रश्न आहेत त्या पद्धती तुम्हाला नीट करून घ्याव्या लागणार आहेत। त्याच्यानंतर दुसरं सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न ही एक कन्सेप्ट आहे जी विचारली गेलेली आहे। त्याच्यासाठीचे आर्थिक वर्ष जे आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठीचे बेसिक इयर ज्याला आपण म्हणतोय बेस इयर ज्याला म्हणतोय ते सुद्धा तुम्हाला इथे व्यवस्थित करून ठेवायचे आहेत। म्हणजे हा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मी नंतर जी मुख्य परीक्षा आहेत त्यांच्यावर येणार आहे। आधी पूर्वबद्दल बोलतोय मी कंबाईन विशेषतः ग्रुप बी आणि सी राज्यसेवा पूर्व। ओके या ठिकाणी मग आर्थिक वर्ष त्याच्यामध्ये RBIचे आर्थिक वर्ष काय आहे इतर आपले आर्थिक वर्ष काय आहे जागतिक बँकेचे आर्थिक वर्ष काय आहे IMFचे आर्थिक वर्ष काय आहे या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर असल्या पाहिजे। आणि संकल्पना तुम्हाला बोललो मी GDP
NDP मधला फरक असेल, GDP GNP मधला फरक असेल, तो राष्ट्रीय उत्पन्न समिती आहे, महालनोबिस समिती, मग त्याच्यामधले ते सदस्य, ती व्यवस्थित तुम्हाला करावे लागणार आहेत. पुढे उत्पन्नाचं मोजमाप कसं होत गेलं, त्याच्यामध्ये दादाभाई नौरोजीपासून ती झालेली सुरुवात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करायच्या आहे. आधारभूत वर्षामधील बदल तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. पुढे मग CSO आणि NSSO या दोन संस्था तुम्हाला इथे व्यवस्थित करून घ्यायच्या आहे. या दोन संस्थांच्या मग स्थापना कधी झाल्या, त्याचे मुख्यालय काय होते आहेत, त्याचे कार्य काय आहे, त्या बाबी मला वाटतं या ठिकाणी महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय सांख्यिकी आयोग ज्याला आपण म्हणतो आहोत NSC असं जे म्हटलं जातं, रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी स्थापन झाली होती, तो आयोगही तुम्हाला माहीत असला पाहिजे. पुढचा मुद्दा येतो मित्रांनो, तो म्हणजे निर्देशांकासंदर्भात. निर्देशांक जे आहेत त्याच्यामध्ये HDR आपण ज्याला म्हणतो आहे, मानवी विकास अहवाल, तो त्यानंतर इतर जे काही सामाजिक निर्देशांक आहे, ज्यामध्ये लिंगविषयक निर्देशांक आहेत, शिक्षणविषयक निर्देशांक आहे, त्या संदर्भातले मुद्दे तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे. मानव विकास निर्देशांकामधील ते 3 महत्त्वाचे निकष, ज्यामध्ये दीर्घ आणि आरोग्यमय जीवन असेल, ज्ञान असेल, चांगले जीवनमान असेल, त्यावर सातत्याने प्रश्न आहेत, ते तुम्हाला व्यवस्थित अभ्यासावे लागणार आहेत. पुढे मग HDI असेल, IHDI असेल, GDI असेल, MPI असेल, GII, हे जे वेगवेगळे निर्देशांक आहे, यांच्यामधला फरक तुम्हाला पूर्वपरीक्षेला विचारला जातो. आणि मित्रांनो, मला असं वाटतं पूर्वपरीक्षेचा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक जो आहे, ज्याच्यावर सर्वाधिक प्रश्न विचारण्याचा कल आपल्याला आयोगाचा दिसून येतो, तो म्हणजे नियोजन. नियोजनामध्ये मग पंचवार्षिक योजना सुद्धा येतात. ओके, त्याचाच तो भाग आहे. मग त्याच्यामध्ये पंचवार्षिक योजना, त्या मग पहिल्या योजनेपासून ती 12व्या योजनेपर्यंत त्यांचे कालावधी, त्यांच्यासाठी जे प्रतिमान, त्या कालावधीमध्ये झालेल्या काही महत्त्वाच्या सुधारणा, नियोजनासंदर्भातच आता पुढे आपण बघतोय नीती आयोग. ही आता लेटेस्टमधली एक महत्त्वाची कन्सेप्ट तुम्हाला या प्रकरणामध्ये क्लिअर करून घ्यायची आहे. नेमकं नीती आयोग काय आहे, फार नीती आयोगाचा लॉंग फॉर्म नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, यावर सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे. ती कशी थिंक टँक आहे. पुढे वृद्धी दरावर प्रश्न आहेत, हिंदू वृद्धी दरासंदर्भातला प्रश्न आहे, ते तुम्हाला इथे व्यवस्थित करून घ्यावं लागेल. पुढे कल तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे की आपलं हे सगळं नियोजन चालत असताना नेमकं कशा पद्धतीने अर्थव्यवस्था त्या ठिकाणी पुढे जात होती. ओके, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या योजना सुरू झाल्या, ते योजना माहीत असल्या पाहिजे. कोणत्या योजनेमध्ये कोणत्या नवीन कार्यक्रमांची आपण सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या पंचवार्षिक योजना आहे, त्यांच्या थीम तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. त्याच्यातले महत्त्वाचे प्रतिमान, ज्याच्यावर पुरा प्रतिमान आहे, याच्यावर सातत्याने प्रश्न विचारले गेले आपल्याला दिसून येतात. महालनोबिस प्रतिमान आहे. पुढे खाऊजा धोरण जे आहे 1991चं, त्याच्या संदर्भातले महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी तुम्हाला करणं गरजेचे आहेत. आणि कालावधी जर तुमची तोंडपाठच असली पाहिजे या ठिकाणी नियोजनाच्या संदर्भात. पुढे आपण एकदम सुरुवातीचं जे अमेरिकेच्या टेनिसी खोरे प्रकल्पाच्या धर्तीवरचे आपल्याकडचे प्रकल्प आहेत, बकरानांगल असेल, दामोदर खोरे असेल, हिराकूड कोशी असेल, ही सुरुवातीचे प्रकल्प वारंवार विचारले गेलेले आहेत. खत कारखाने सुरुवातीच्या एकदम त्या पहिल्या 2 पंचवार्षिक योजनेमधील, त्यामध्ये मग काही प्रकल्प भिलाई असेल, रुरकेला असेल, दुर्गापूर असेल, हे कोणाच्या मदतीने सुरू झाले, असे सुद्धा प्रश्न आलेले आहेत. ओके, तर ते तुम्हाला योजना वाईज व्यवस्थित करावे लागतील. नियोजन हा पूर्व परीक्षेसाठी फार महत्त्वाचा टॉपिक. पुढे तुम्हाला वेगवेगळ्या योजना ज्या आहे, या नियोजनाअंतर्गत ते येऊ शकतात. धोरणं आहेत, कार्यक्रम आहेत, विविध समित्या आहेत, यांच्यावर प्रश्न आहे. जसं जननी सुरक्षा योजनेवर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर मिसिंग मिडल संदर्भात जी कन्सेप्ट मधल्या काळात आली होती, त्यावर प्रश्न आहेत. ICDS संदर्भातल्या योजना आहे, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम असेल, PMRY कार्यक्रम आहे, MREGS आहे, या योजना सातत्याने विचारल्या गेलेल्या आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना असेल, आता लेटेस्टमधली प्रधानमंत्री मुद्रा योजना असेल, आणि त्या 6 योजनांच्या एकत्रीकरणामधील ती सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना SGSY 1999ची, त्याच्यामधल्या त्या 6 कोणकोणत्या स्कीम आहेत, त्याच्यावर सातत्याने प्रश्न आहेत पूर्व परीक्षेला. मित्रांनो, ते तुम्हाला व्यवस्थित करावे लागतील. मी जे सांगतोय ते मुद्दे तुम्ही नोटिंग करून घ्यावे असं मला वाटतं. तुम्ही जर पूर्व परीक्षेचा राज्यसेवा कंबाईन ग्रुप B आणि C चा अभ्यास करत असाल तर. पुढे प्रधानमंत्री जनधन योजना आहे लेटेस्टमधील, आपण बघतोय मागील 2 वर्षामध्ये सातत्याने या योजनेवर प्रश्न आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन आहे NRHM, तिच्यावर प्रश्न आहे. आशा संदर्भात आपण बघतो आहे NHM, नॅशनल हेल्थ मिशन जी आहे 2005 पासूनची, त्याच्यामध्ये आशा नेमकं काय आहे, त्या आशा संदर्भात सातत्याने प्रश्न आपण बघतो आहोत. हे तुम्हाला सगळं करून ठेवायचं आहे. या सगळ्या योजना पूर्वला तुम्हाला करायच्या आहे. पुढचा एक महत्त्वाचा टॉपिक येतो तो म्हणजे दारिद्र्य आणि बेरोजगारी. मग याच्यात दारिद्र्याचं मोजमाप असेल, त्याच्या संदर्भातल्या समित्या, त्याच्यामध्ये विशेषतः तेंडुलकर समितीवर प्रश्न आहे. त्याच्यामध्ये मग श्रमशक्ती म्हणजे नेमकं काय, श्रमशक्ती बाहेरील व्यक्ती कोणत्या, कामगार कशाला म्हणायचं, बेरोजगार कशाला म्हणायचं, बेरोजगारीची व्याख्या असेल. त्याच्यामध्ये मग नियोजन आयोगाचा रोल काय आहे, MPI नेमकं काय आहे, CDS काय आहे, UPSS काय आहे, जे NSSO ज्या पद्धतीने आकडेवारी गोळा करते आहे त्याचे ते विविध प्रकार, साप्ताहिक असेल, डे वाईज असेल, वार्षिक असेल, त्या सगळ्या बाबी या ठिकाणी आहेत. दारिद्र्य आणि बेरोजगारी मित्रांनो, याच्यामध्ये त्या ज्या कमिटी आहे त्याच्यात मुख्यतः रंगराजन कमिटी आणि तेंडुलकर कमिटी या दोन कमिटीच्या शिफारसी तुम्हाला चांगल्या माहीत असल्या पाहिजे. त्याचे जे बास्केट्स आहेत त्या संदर्भातला मुद्दा तुम्हाला माहीत असला पाहिजे. पुढे बेरोजगारीचे जे प्रकार आहे त्याच्यामध्ये छुपी बेरोजगारी काय आहे, खुली काय आहे, हंगामी काय आहे, तांत्रिक बेरोजगारी काय आहे. पुढे दांडेकर आणि रथ समितीवर प्रश्न आलेले आहेत, शून्य सीमांत उत्पादकतेवर प्रश्न आलेले आहेत. ते सगळं तुम्हाला या ठिकाणी वाचून घ्यावं लागेल, त्याच्या व्यवस्थित नोट्स काढाव्या लागतील आणि ते अत्यावश्यक आहे. पुढचा एक पूर्वासाठीचा महत्त्वाचा टॉपिक मित्रांनो, ज्याच्यावर सातत्याने प्रश्न विचारलेले आहेत तो म्हणजे लोकसंख्या हा टॉपिक. हा अर्थशास्त्र, भूगोल आणि चालू घडामोडी 3 विषयांना कव्हर करतो. लोकसंख्येमध्ये काय 2001ची आणि 2011ची जी जनगणना आहे याच्यामधला तुम्हाला तुलनात्मक अभ्यास असला पाहिजे. याच्यामध्ये मग जनन दर नेमका काय आहे, लोकसंख्येची घनता कशी मोजली जाते, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत विचारलेला आहे. तुम्ही जर कंबाईन ग्रुप C ची परीक्षा पाहिली 18ची, तर त्या ठिकाणी लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार ते कोणत्या अवस्थेमध्ये काय लोकसंख्येचे बदल होत आहेत, ते पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा टप्पा, त्यावर प्रश्न विचारलेले आहेत. ते तुम्हाला या ठिकाणी करावे लागणार आहेत. आता याच्यात थोडंसं काही मुद्दे जे आहे प्रीचे थोडेसे रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये काही जे कव्हर नाही आहे ते थोडेसे किरण देसले सरांच्या पुस्तकातून तुम्ही या ठिकाणी मला वाटतं कव्हर करू शकतात. काही बाबी अशा आहेत नॉर्मल एकदम एखादा 2 प्रश्न जो इथे कव्हर होत नाही, त्यासाठी तुम्ही क्रमिक पुस्तकं जर वाचलेली असतील आणि किरण देसले सरांचं मी जे हे टॉपिक सांगतोय ते जर वाचलेले असेल तर मला वाटतं तुमचे प्रश्न चुकणार नाहीत. मग भारताची लोकसंख्या किती, महाराष्ट्राची किती, त्यामध्ये लिंग गुणोत्तर असेल, इतर घनतेसंदर्भातील मुद्दे असतील, त्या बाबीवर प्रश्न आहे. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 याच्यावर सातत्याने प्रश्न आहेत. मित्रांनो, पुढचा टॉपिक या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे बँकिंग पूर्व परीक्षेसाठी. बघा बँकिंगमध्ये मग ती आरबीआयची प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य, व्यापारी बँका त्यांची प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य, चालू खाते आणि बचत खाते याच्यातला फरक तुम्हाला कळाला पाहिजे. पायाभूत दर काय आहे, बेस रेट काय आहे, बँका ठेवी नेमक्या काय असतात, आरबीआय कायदा 1934 त्याच्यानुसारच्या अनुसूचित बँका आणि गैर अनुसूचित बँका याच्यातला फरक कळाला पाहिजे. बघा मी थोडंसं फास्टमध्ये सांगतोय, काही जणांना फास्ट वाटत असेल तर तिथे कोपऱ्यात जाऊन वरती तुम्ही स्पीड कमी करू शकतात, काहींना स्लो वाटत असेल तर ते स्पीड वाढवून या ठिकाणी लेक्चर बघू शकतात. तर आरबीआयचं मग ते मौद्रिक धोरण, आरबीआयचं राष्ट्रीयकरण, प्रादेशिक ग्रामीण बँका, नरसिंहम समिती या संदर्भात सातत्याने प्रश्न आहे. बँकिंग आलं की हे सगळं तुम्हाला आठवलं पाहिजे. बँकाचे राष्ट्रीयकरण, पहिले राष्ट्रीयकरण 14 बँकांचे असेल, नंतरचे 8 बँकांचे राष्ट्रीयकरण, त्या सगळ्या बाबी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित माहीत असल्या पाहिजे. पैसा हा जो मुद्दा आहे जे की क्रमिक पुस्तकात खूप चांगलं कव्हर आहे. पैशा संदर्भात त्याच्यामध्ये मग M1 काय आहे, M2 काय आहे, संकुचित मनी काय आहे, व्यापक मनी काय आहे, ओके, ते सगळं तुम्हाला नॅरो मनी म्हणतोय आपण त्याला, त्याच्या संदर्भातले मुद्दे तुम्हाला व्यवस्थित माहीत असले पाहिजे. नरसिंहम समिती 1 काय होती, नरसिंहम समिती 2 काय आहे, 1 1991ची, 2 97ची, दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे तो तुम्हाला माहीत असला पाहिजे. आरबीआयची जी काही नियंत्रणाची साधने आहे त्याच्यामध्ये संख्यात्मक साधने कोणती, गुणात्मक साधने कोणती, बँक रेट काय आहे, CRR काय आहे, SLR काय आहे, रेपो रेट काय आहे, रिव्हर्स रेपो रेट काय आहे, ओपन मार्केट ऑपरेशन्स काय आहे. मित्रांनो, बँकिंग करत असताना हे सगळं तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पैशाची कार्य तुम्हाला माहीत असली पाहिजे. मला वाटतं या बाबी याच्यावर प्रश्न आलेले आहेत. हे सगळं याचं विश्लेषण माझ्याकडे आहे, त्यानुसार मी तुमच्याशी चर्चा करतोय. म्हणजे विदाऊट प्रश्नाचा एकही मुद्दा, एकही शब्द माझ्या तोडून निघत नाहीये.
अग्रणी बँक योजनेवर प्रश्न आहे, कधी सुरू झाली, तिचे वैशिष्ट्य काय होते. उषा थोरात कमिटी जी आहे अग्रणी बँकेसंदर्भात त्यावर प्रश्न विचारलेला आहे. पैसा पुरवठ्याचे प्रकार M1 आणि M2 M3 मधला फरक विचारलेला आहे. त्याच्यामध्ये मग तो धनादेश आहे, चेक आहे, त्याच्यामध्ये मग मायकर काय, OCR काय, OMR काय, याच्या संदर्भातला प्रश्न आहे की बँकेत धनादेशाचे वाचन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो. हे सगळं तुम्हाला या बँकिंग जो टॉपिक आहे कोळंबे सरांच्या पुस्तकात कव्हर केला त्याच्यामधून हे सगळं करायचं आहे आणि ते कव्हर होतं. ओके, मात्र हे मुद्दे तुमच्याकडे नोटिंग असले पाहिजे की नेमकं काय काय येतं आहे, कोणत्या टॉपिकमधलं काय येत आहे. पुढचा या पुस्तकातील टॉपिक असणार आहे तो म्हणजे भारताचा परकीय व्यापार. मित्रांनो, परकीय व्यापार हा पूर्व परीक्षेसाठी आणि मुख्यला सुद्धा विचारला जाणारा घटक. मग त्यामध्ये आयात व्यापाराची दिशा काय आहे, त्याच्यानुसार टॉपचे जे देश आहेत 5 देश उतरत्या क्रमाने लावा अशा स्वरूपाचे प्रश्न आलेले आहेत, ते तुम्हाला व्यवस्थित वाचायचे आहे. आर्थिक पाहणी अहवाल या ठिकाणी मला वाटतं तुम्हाला रेफर करता येणार आहे. महाराष्ट्रात जो आर्थिक पाहणी अहवाल आहे, भारताचा आर्थिक पाहणी अहवाल आहे, त्याच्यामध्ये हे लेटेस्ट आकडे आहेत, ते तुम्ही त्या ठिकाणी रेफर करू शकतात. निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू कोणत्या, भारताची परकीय व्यापाराची दिशा नेमकी काय आहे, व्यापार तोट्यात किती आहे, घाटा आहे का की काही ठिकाणी फायद्यात आहे, कोणत्या वस्तू आहे सर्वाधिक टॉपच्या ज्या आपण आयात करतो, सर्वाधिक टॉपच्या वस्तू कोणत्या ज्या आपण निर्यात करतो. आयात निर्यातीमध्ये मग ती कृषी, उद्योग आणि सेवा यांचा वाटा नेमका कसा आहे GDP मधला, तो या ठिकाणी आपल्याला बघावा लागतो. EPZ संदर्भातल्या कन्सेप्ट त्याच्यावर प्रश्न आलेले आहे. भारतातील पहिले विशेष आर्थिक क्षेत्र कांडला गुजरात, त्यावर प्रश्न विचारला गेला होता. ते सगळं या पुस्तकामधून तुम्हाला या ठिकाणी कव्हर होतं आहे. तर परकीय व्यापार, FDI, FII, सेज या सगळ्या कन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करायचे आहे. पुढे व्यापार तोल, व्यवहार तोल हे एक 2 वेगळे घटक, ते तुम्हाला व्यवस्थित माहीत असले पाहिजे. त्याच्या संदर्भात मग आपलं जे अवमूल्यन आहे 3 वेळेस आतापर्यंत झालेलं अवमूल्यन, ते कोणत्या वर्षी झाले, किती टक्के झाले, त्याच्या मागची कारणं काय होती, तो सुद्धा मुद्दा या अंतर्गत येतो परकीय व्यापाराअंतर्गत. मित्रांनो, पूर्व परीक्षेचा आणखी एक महत्त्वाचा घटक तो म्हणजे सार्वजनिक वित्त. सार्वजनिक वित्तामध्ये मग ते लेखापरीक्षण, कर, वित्त आयोग, तुटीच्या संकल्पना या सगळ्या बाबी, त्याच्यामध्ये महसुली भांडवली जमा असेल, खर्च असेल, हे सगळ्या बाबी, सर्वाधिक महसूल कुठून भेटतो आहे, राजकोषीय धोरण नेमकं काय आहे, RBIचं जे मॉनिटरी पॉलिसी आहे तसं इकडचं सरकारचं फिस्कल पॉलिसी, दोघांमध्ये नेमका फरक काय असतो. फिस्कल पॉलिसीमधून मग काळ्या पैशावर नियंत्रण कसं होतं, साठेबाजीवर नियंत्रण कसं केलं जातं, कर आणि करेतर उत्पन्न नेमकं कसं त्या ठिकाणी ठरवलं जातं, या सगळ्या बाबी तुम्हाला या ठिकाणी कव्हर होणार आहेत सार्वजनिक वित्त या टॉपिकमध्ये. आणि मित्रांनो, हा तुम्ही पूर्व परीक्षेला जितका चांगला करून ठेवणार, याच्यामध्ये मग GST सारखा टॉपिक आहे. पूर्व परीक्षेला जितका चांगला तुम्ही करणार आहात तेवढा जास्त फायदा तुम्हाला याचा मुख्यला होणार आहे. GST सारखा कर जो अप्रत्यक्ष कर आहे, मग प्रत्यक्ष कर काय, त्याच्यामध्ये आयकर काय आहे, त्या संदर्भातल्या बाबी तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल. जे काही महसुली तूट आहे त्या तुटीच्या संकल्पना त्यावर वारंवार प्रश्न आहे. पुढे जे कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्र आहे मित्रांनो, तो एक तुम्हाला प्रकरण ते व्यवस्थित करावं लागतं. कोणत्या क्षेत्रामध्ये कशा स्वरूपाची नेमकी हे आहे, तिथून GDP कसा भेटतोय किंवा त्याच्यामध्ये कामगार वर्ग किती गुंतलेला आहे, त्याच्या संदर्भातला वित्त पुरवठा काय आहे, त्या सगळ्या बाबी तुम्हाला त्या प्रकरणामध्ये कव्हर होत असतात आणि त्या कराव्या लागतात. पुढे मग आपण बघतो आहोत जे खाऊजा धोरण आहे त्याच्या संदर्भातले काही मुद्दे आहेत. पायाभूत सुविधा संदर्भात थोडेफार मुद्दे प्रीला विचारलेले आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो प्रीच्या बाबतीत आपण बघितलं. आता मुख्यतः जी मेन्स एक्झाम आहे याच्यात आता राज्यसेवा आणि STI मेन्स या ठिकाणी मला वाटतं अर्थशास्त्र हा फार महत्त्वाचा विषय आहे. STI मेन्सला जर बघितलं तर एक 50-55 प्रश्न आहेत. राज्यसेवेला आपण बघतोय पेपर 4 मध्ये तिथे एक जवळपास 80-90 पर्यंत प्रश्न जात आहेत. मग इथे मेन्सला कोणते टॉपिक्स आहेत, मेन्सचे तुम्हाला फक्त टॉपिक्स सांगतो मी, त्याच्यावर आपण बोललेलो आहे. प्रश्न कसे येतात, पूर्वला थोडे फॅक्ट्सवर येत आहेत, मेन्सला कन्सेप्टवर येत आहेत. मात्र टॉपिक्स एक थोडक्यात सांगतो एकदम. मेन्सला तुम्हाला मुख्यतः नियोजन हा टॉपिक पुन्हा एकदा जो प्रीला केला आहे आपण तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे. पायाभूत सुविधा ज्या आहे त्याच्यामध्ये रेल्वे, रस्ते, जलमार्ग हे सगळं ते तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. त्याच्यानंतर आर्थिक सुधारणा ज्या आहे मित्रांनो, हा मुख्यचा फार महत्त्वाचा घटक आहे, ज्याला आपण खाऊजा वगैरे म्हणतोय. LPG धोरण, त्याच्यामध्ये मग बरंच आहे, विविध कायदे आहे, MRTP, फेरा, फेमा, सेज, FRBM, अन्न सुरक्षा कायदा, ते सगळं.
परकीय व्यापार जो आपण पूर्वला केला आहे तो इथे खूप डीपमध्ये चांगला करायचा आहे. आंतरराष्ट्रीय संघटना मुख्याला वारंवार विचारल्या जात आहेत. त्याच्यामध्ये त्या 3 संघटना IMF, वर्ल्ड बँक आणि WTO त्यांच्याबद्दलचे फॅक्ट्स असेल, उद्देश असेल, त्यांची स्थापना असेल, मुख्यालय असेल आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक मुख्यतः तो म्हणजे सार्वजनिक वित्त. त्याच्यामध्ये मग ते टॅक्सेशन, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर, अर्थसंकल्प, त्याचे प्रकार वगैरे, ती मांडणी, त्या सगळ्या गोष्टी मुख्याला. मित्रांनो, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकामधून कव्हर करता येतं. आणि ते कव्हर करत असताना सुरुवातीला काय करायचं, सुरुवातीचे ज्या 2 रीडिंग्स आहेत त्या व्यवस्थित वाचायच्या. दररोज 2-2 तास द्या, 3-3 तास द्या. एका दिवशी सगळं पुस्तक वाचू नका. सुरुवातीला एकदम नवीन विद्यार्थी जे आहे, सुरुवातीच्या 2 रीडिंग जे आहे त्या दररोजचे 2-2, 3-3 तास देऊन तुम्ही 2 रीडिंग झाल्यानंतर हळूहळू मागील प्रश्न बघा, अंडरलाईन करत चाला आणि नंतर या पुस्तकाच्या एका प्रकरणाच्या तुम्ही नोट्स बनवायला शिका. त्याचे तक्ते तयार करा, चार्ट्स तयार करा. प्रश्न जे आहेत, प्रश्न कशा स्वरूपाचे आले आहे, कोणत्या मुद्द्यावर, तिथे पुढे कंसामध्ये लिहा की कंबाईन 2018ला हा प्रश्न आलेला होता. अशा पद्धतीने तुम्ही त्याच्या नोट्स काढा. आणि मित्रांनो, हे जे पुस्तक आहे ते अत्यंत कमी शब्दामध्ये एका नोट्समध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी हे केलं, स्वतः जर नोट्स बनवल्या, तर मला असं वाटतं तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये खूप चांगले मार्क्स भेटतील. राज्यसेवा असेल, कंबाईनच्या ग्रुप B आणि C असेल, पूर्व असेल, मुख्य असेल. अत्यंत महत्त्वाचा, सुरुवातीला अवघड वाटणारा परंतु एकदा समजल्यानंतर खूप सोपा असणारा हा विषय नक्कीच तुम्हाला पोस्ट काढून देण्यामध्ये अत्यंत त्या ठिकाणी उपयुक्त आणि मदतदायी ठरत असतो. चला तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी एक वेगळी दिशा भेटली असणार आहे. नेमकं काय वाचायचं या पुस्तकातून ते कळालेलं असणार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल क्लिक करून ठेवा. धन्यवाद.